नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. करमाळा 244 करमाळा विधानसभेचं वारं व्हायला लागलेलं आहे आणि यामध्ये सध्या महायुतीचा मोठा तिढा करमाळा मतदारसंघामध्ये निर्माण झालेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. या अनुषंगाने आपल्यासोबत गणेश कराड जे OBC भाजपा OBCचे प्रदेश सचिव आहेत, हे या ठिकाणी एक करमाळा तालुक्यातले वंजारवाडीचे आहेत आणि हे व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्कार सर, प्रथमतः संघर्ष न्यूजमध्ये आपले सर स्वागत. धन्यवाद. सर, आता सध्या करमाळा मतदारसंघावर शिवसेना भाजपा यांनी दोघांनी हेच हक्क सांगितलेला आहे आणि त्या अनुषंगाने बागल गटाला उमेदवारी जाऊ नये, निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी अशा प्रकारची कुठेतरी मागणी होताना दिसून येते. याविषयी काय सांगा. मूळतः गट वगैरे असा कोणता भारतीय जनता पार्टीमध्ये चालत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष आणि पार्टी म्हणूनच काम करावं लागतं आणि आम्ही जे प्रयत्न केलेले आहेत की पार्टीतील निष्ठावंतांसाठी इथं तिकीट मिळावं, निष्ठावंतांना ही सीट मिळावी आणि निष्ठावंत कार्यकर्ता या ठिकाणातून विधानसभेत जावा. पुढची सत्ता देखील भारतीय जनता पार्टीची आहे आणि इथून जर करमाळ्यातनं भारतीय जनता पार्टीचा आमदार गेला तर यापेक्षाही चांगलं डेव्हलपमेंट करमाळ्यामध्ये होईल की जे कधी पाहिलं नाही. करमाळ्यानं बारामतीसारखी ड्रीम सिटी ज्या पद्धतीने बारामती डेव्हलपमेंट झालेलं आहे त्यानुसार करमाळा शहर आम्ही विकसित करणार आहोत. त्या अनुषंगानं आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, करमाळ्यातील पदाधिकारी सर्व देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो. करमाळ्याची सर्व राजकीय सत्य परिस्थिती त्यांच्या कानावरती घातलेली आहे आणि त्यानुसार योग्य निर्णय घेऊ असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. सर, सध्या आता पाहिलं तर सध्याचे जे आजी आमदार आहेत संजय मामा शिंदे हे अजित पवार गटाचे त्यांचे आमदार होते. त्यानुसार त्यांनीसुद्धा आता अपक्ष उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग महायुतीमधनं नेमकं त्यांनी का तिकीट नाकारलं, काय याविषयी काय नेमकं आपलं? मुळामध्ये आजपर्यंत संजय शिंदे आमदार साहेबांचा जो राजकीय प्रवास जर पाहिला तर तो अस्थिर राजकीय प्रवास आहे. म्हणजे ते कोणत्याच एका जहाजामध्ये बसत नाहीत. दरवेळेस ते जहाज सोडायचे आणि पुढच्या एखाद्या जहाजेमध्ये बसायचं, म्हणजे जे सत्ता जिथे असेल तिथं बसायचं आणि काम करत राहायचं. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीकडे 2019ला सरकार आमचं आलं नाही. 2.5 वर्षानंतर सरकार आल्याच्यानंतरनं ते पुन्हा अजित पवारांकडे गेले आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी फंड आणले आणि आज तुम्ही आमच्या माध्यमातून, आमच्या सरकाराच्या माध्यमातून तुम्ही फंड घेतले, सगळं घेतलं, इथं सर्व कामं केले आणि आज तुम्हाला अशी काय उपरती आली की तुम्ही अपक्ष उभा राहायला लागले. तुम्हाला भीती नेमकी कशाची वाटते हा प्रश्न खरं तर तुम्ही त्यांना विचारायला हवा की त्यांना भीती नेमकी कशाची आहे. सध्या जनतेमधून एक अशीही चर्चा आहे की BJPकडे मुस्लिम, दलित आणि कुठेतरी आरक्षणाच्या संदर्भातून मराठा मतदान आहे. याकडे कुठेतरी BJPकडे निगेटिव्हिटीचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच निगेटिव्हिटीचा फटका कुठेतरी संजय मामा शिंदे यांना बसू नये अशा प्रकारची जनतेमधून चर्चा असल्यामुळे ते कुठेतरी अपक्ष लढत आहेत, अशी काहीतरी चर्चा आहे. मग याविषयी काय सांगा. मुळामध्ये संजय मामा शिंदे हे अतिशय चालाक राजकारणी आहेत. लोकांच्या मनामध्ये त्यांनी संभ्रम निर्माण करून दिलेला आहे. EWS असेल, अनेक अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, मराठा समाजाला खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यातनं लाभ मिळालेला आहे. आत्ता काही महिन्यापूर्वी या ठिकाणी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब आले होते. खूप मोठ्या प्रमाणावरती युवकांना, मराठा युवकांना या ठिकाणी वाहन असतील विविध योजनांमधनं मदतही झालेली आहे आणि सर्व करून ज्या घरात राहायचं त्याच घराला दारं खिडक्या नाहीत, तुमच्या दारं खिडक्या वाजतायत वगैरे वगैरे करायचं आणि बाहेर पडायचं ही त्यांची सवय आहे पूर्वीपासूनची. म्हणजे सध्या मग असं म्हणता येईल का की बाबा कुठेतरी BJPचे जी काय कामं असतील किंवा महायुतीची जी काय कामं असतील ते लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये येथील स्थानिक म्हणा किंवा आमदार म्हणा हे कुठे ते अपयशी ठरले तर असं म्हणता येईल? भारतीय जनता पार्टीने म्हणजे पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचा हा अजेंडा आहे की डेव्हलपमेंट ह्याच विषयावरती भारतीय जनता पार्टी आजपर्यंत कामं करत आली, निवडणुका लढत आली आणि जिंकत आलेली. कधी भारतीय जनता पार्टीने तो आमदार पार्टीचा आहे किंवा आपल्या विरुद्ध विचाराचा आहे हा विचार कधी भारतीय जनता पार्टीने केलेला नाही. भारतीय जनता पार्टीने सर्व मतदारसंघांमध्ये कामं चांगल्या पद्धतीने केलेली आहेत आणि आता तो वैयक्तिक त्यांचा विषय आहे. बरं, आता सध्या आपण ज्या प्रकारे सुरुवातीला सांगितलं की निष्ठावान कार्यकर्त्याचा या ठिकाणी विचारावं, यामध्ये आपल्या दृष्टिकोनातून कोणाला
तिकीट मिळावं किंवा उमेदवारी कोणाला मिळावी? माझे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तर तो आम्ही खांद्यावरती घेऊ आणि काम करू. रिटेवाडी उपसा सिंचन संघर्षाच्या समितीच्या माध्यमातून आपण सुद्धा कुठंतरी जे 40-45 गावं आहेत त्यांना पाणी मिळावं ह्यासाठी आपण सुद्धा प्रयत्नरत होता. त्याचा कुठंतरी आता मतदानामध्ये फायदा होईल किंवा कशाप्रकारे त्याचं प्रोसेस काय चालेल? रिठेवाडी हा संघर्ष गेले 2.5 दशकांपासून संघर्ष करत आहोत आणि रिठेवाडीचा पाणी आल्याच्या नंतर त्या लाभ क्षेत्रातला मी देखील स्वतः एक शेतकरी आहे. त्याच्यामुळं पाणी यावं ही भूमिका, ही भावना ही माझी आहे. नरेंद्र ठाकूर साहेब आणि माझी भारतीय जनता पार्टीची इथलची टीम आहे, त्यांनी ज्यावेळेस लोकसभेच्या वेळेस परिपत्रकं काढले गेले संघर्ष समितीकडून आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकतो आहोत. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे मी स्वतः त्या माझं स्वतःचंही गाव आहे, तर आम्ही देवेंद्रजींकडे बैठक लावली. साधारण त्याला 400-450 कोटी रुपये फंडची आवश्यकता आहे. त्या फंड देण्याच्या बाबतीतही देवेंद्र फडणवीस साहेबांनी लगेच होकार दिला. आत्ताच्या अधिवेशनामध्ये रिठेवाडी उपसा सिंचन योजनेसाठीचं सर्वेक्षण व त्याच्यासाठीचे सर्वेक्षणासाठीचे पैसे हे वर्ग झालेले आहेत. आता आचारसंहिता आता याचे टेंडर लागलेत की नाही याची आम्हाला कल्पना नाही, परंतु देवेंद्रजींनी एक पाऊल पुढं घेऊन रिठेवाडी आणि ह्या जे 40-45 गावं आहेत, जे तहानलेली गावं आहेत, त्यांची तहान भागवण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. आणि तो फायदा 100% भारतीय जनता पार्टीलाच होणार आहे. इतर कोणीही तो फायदा घेऊ शकणार नाही, कारण काम आम्ही केलेलं आहे. ते काम मेरिटचं काम आहे, आम्ही केलं आहे, त्याचा फायदा आम्हालाच होईल, इतर कोणालाही फायदा होण्याचं कारण नाही. सध्या एक शेवटचा प्रश्न की करमाळा तालुक्याच्या म्हणजे मतदारसंघातून नेमकी लढत कोणामध्ये आपण पाहता? अपक्ष आमदार संजय मामा शिंदे, नारायणआबा पाटील, बागलगट ही इच्छुक आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे माहितीतून ज्या प्रकारे आपण सांगितले की निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट मिळावं, उमेदवारी मिळावी, मग यामध्ये सध्याची निवडणूक कशा प्रकारे आपण पाहताय आणि कोणामध्ये थेट लढत पाहताय? मुळामध्ये करमाळा तालुक्यातील राजकीय जी घराणी आहेत, ज्यांनी आजपर्यंत कधीही कोणता पक्ष किंवा कोणती विचारधारा धरून एकही निवडणूक लढवलेली नाही, आजपर्यंत कोणत्याही राजकीय घराण्यांनी लढवलेली नाही आहे. तर माझं मत हे आहे की हे सर्व राजकीय घराणे वेगवेगळ्या प्रत्येक घराणा राजकीय प्रत्येक पक्षात जाऊन आलेला आहे. तू जिल्हा परिषद लढ, मी तुला पंचायत समितीला मदत करतो, तू पंचायत समिती लढ, मी बाजार समितीला मदत करतो, तू आमदारकीला विधानसभेला लढ, मी तुला तिथं मदत करतो. ह्याच पद्धतीने ह्या सर्व राजकीय नेत्यांनी, तालुक्यातल्या सर्व राजकीय नेत्यांनी संगनमताचं राजकारण करून करमाळा तालुका विद्रूप केला. करमाळा तालुक्याच्या शहरांमध्ये जरी आपण गल्ली बोळातनं जरी फिरलं तरी आपल्याला नाकातोंडाला रुमाल बांधूनच फिरावं लागतं. ह्या पद्धतीने या लोकांनी काम केलं. त्यामुळं इथं अपक्ष गट तट ह्या सर्वाला 2024च्या निवडणुकांमध्ये ही करमाळ्याची सुजाण आणि सुज्ञ जनता सर्वांना बगल देऊन पार्टी विचार ज्याच्या मनात आहे, ज्याच्या मनात पार्टीचे लोक, राज्याचे नेते, केंद्राचे नेते ज्या उमेदवाराच्या पार्टीचे असतील त्यांचाच या ठिकाणी विजय होईल आणि तेच लोक आपापसामध्ये चांगली लढत देतील. बाकी अपक्ष गट तट हे असले चालणार नाही आणि लोकांना इथून पुढच्या काळात आम्ही सर्वांना जाग करत राहणार की गटातटामुळे करमाळ्याचं राजकारण बिघडलेलं आहे आणि विकासही पाठीमागं राहिलेला आहे. आणि आपल्याला गटतट सोडून एक विचारधारा, कोणतीही एक विचारधारा करमाळ्यातल्या नागरिकांनी स्वीकारायला हवी आणि त्या विचारधाराचा माणूस पकडून त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं, तरच करमाळा तालुक्याचा विकास होईल. आणि त्याच अनुषंगानं आम्ही इथून पुढच्या काळामध्ये गटतट न पाहता पार्टी म्हणून पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि विधानसभा ह्या सर्व निवडणुका आम्ही इथून पुढच्या काळात लढणार आहोत आणि तेच पुढे चालेल आणि त्याच अनुषंगानं आम्ही 2024चं इलेक्शन लढणार आहोत. तर नक्कीच हे होते भाजपा ओबीसी प्रदेश सदस्य गणेश कराड यांनी त्यांची भूमिका मांडताना सांगितलेलं आहे की जे काय महायुतीतनं जे उमेदवारी आहे ती एका निष्ठावान कार्यकर्त्यालाच मिळायला हवी. त्याचप्रमाणे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका असतील त्यासुद्धा भाजपा मोठ्या ताकदीनिशी लढणार आहे असंही सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आताचे सध्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की संजय मामा शिंदे यांनी महायुतीकडून मोठ्या प्रमाणात जो निधी आहे तो घेतला, परंतु महायुतीचीच उमेदवारी घेत असताना त्यांनी त्यांची चालाकी दाखवलेली आहे, अशा प्रकारचाही त्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे. त्यामुळे
आता येत्या 244 करमाळा विधानसभेतून सध्याचं हे महायुतीचं तिकीट कोणत्या निष्ठावान कार्यकर्त्याला मिळतं हे पाहणं तितकंच गरजेचं असेल व हेच तिकीट किंवा हेच उमेदवारी शिवसेना का भाजपा या पक्षातील उमेदवाराला मिळते हे पाहणंही तितकंच गरजेचं असणार आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा.